नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. चला सुरुवात करूया पाठ 10. अभिजितच्या हातात स्वराचं लॉकेट होतं आणि संपूर्ण राजवाडा कोसळत असतानाही तो तिचा वेड्यासारखा शोध घेत होता. अचानक त्याला तळघराकडे जाणारा एक गुप्त जिना दिसला. तो धावत खाली उतरला तर एका विशाल भूमिगत सभागृहात स्वरा बेशुद्ध अवस्थेत खुर्चीला बांधलेली होती. तिच्या समोर मास्टर माइंड आणि काही सशस्त्र माणसं उभी होती. मास्टर माइंड हसत म्हणाला, "अखेर तू इथे आलास अभिजित. आज या खेळाचा शेवट होणार आहे." त्याने स्वराला शुद्धीवर आणलं आणि तिच्यासमोर एक जुनी डायरी ठेवली. त्या डायरीत तिच्या जन्मापासूनचं संपूर्ण सत्य लिहिलेलं होतं. स्वरा रडत रडत ती डायरी वाचू लागली आणि तिला समजलं की तिच्या खऱ्या आई-वडिलांचा खून संपत्तीसाठी करण्यात आला होता आणि तिला वाचवण्यासाठी एका विश्वासू माणसाने दुसऱ्या कुटुंबात लपवून वाढवलं होतं. अभिजित तिची समजूत काढणार इतक्यात मास्टर माइंडने टाळी वाजवली आणि 2 गुंड अभिजितच्या वडिलांना कैदेत घेऊन आले. त्याने बंदूक त्याच्या डोक्यावर ठेवत म्हणाला, "एकाच व्यक्तीला वाचवू शकतोस, तुझे वडील किंवा स्वरा." अभिजित काही क्षण उभा राहिला, पण त्याने शांतपणे उत्तर दिलं, "मी कोणालाही मारू देणार नाही." त्याच वेळी विक्रम आणि पोलिसांनी गुप्त बोगद्यातून आत प्रवेश केला. गोळीबार सुरू झाला. सभागृहात भीषण गोंधळ उडाला. स्वराने धाडस करून आपल्या हातातील दोर तोडले आणि तिने मास्टर माइंडच्या हातातील बंदूक दूर लोटली. अभिजितने संधी साधून आपल्या वडिलांना सोडलं, पण मास्टर माइंडने शेवटचा डाव खेळत संपूर्ण तळघरात टाइम बॉम्ब सुरू केला. स्क्रीनवर 3 मिनिटाची उलटी गिनती दिसू लागली. सर्वजण बाहेर पळू लागले, पण मास्टर माइंड एक गुप्त दरवाजातून पळून गेला. अभिजित त्याच्या मागे धावत गेला आणि दोघेही एका जुन्या बोगद्यात समोरासमोर आले. तिथे मास्टर माइंडने अखेर आपला संपूर्ण चेहरा आणि खरी ओळख उघड केली. ती पाहून अभिजितच्या पायाखालची जमीन सरकली, कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याच्या आईचा अनेक वर्षापूर्वी बेपत्ता झालेला सख्खा भाऊ होता. आणि तो शांतपणे हसत म्हणाला, "अभिजित, मी तुझा मामा आहे आणि हा बदला अजून संपलेला नाही." अभिजित समोर उभा असलेला माणूस त्याचा सख्खा मामा आहे हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण अनेक वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तिचा भाऊ आज तिच्याच मुलाचा सर्वात मोठा शत्रू बनून उभा होता. मामा थंड हसत म्हणाला, "माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी संपूर्ण जगावर सूड उगवायचं ठरवलं आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या आयुष्याचा वापर केला." अभिजितने संतापाने तिच्यावर झेप घेतली. दोघांमध्ये जबरदस्त झुंज सुरू झाली. तळघरातील बॉम्बची उलटी गंती शेवटच्या एका मिनिटावर आली होती. स्वरा आणि विक्रम पळून अभिजितच्या वडिलांना सुरक्षित बाहेर घेऊन गेले, पण अभिजित अजूनही आपल्या मामाशी झुंज देत होता. शेवटच्या क्षणी मामाने पिस्तूल काढून अभिजितवर गोळी झाडली, पण स्वरा मध्ये आली आणि गोळी तिच्या खांद्याला लागली. अभिजित संतापाने पेटून उठला. त्याने मामाला जमिनीवर पाडून त्याला पोलिसाच्या ताब्यात दिलं. इतक्यात विक्रमने बॉम्बची मुख्य वायर शोधून ती शेवटच्या 10 सेकंदात कापली आणि संपूर्ण तळघर वाचलं. काही दिवसांनी अभिजित आणि स्वराचं लग्न मोठ्या आनंदात पार पडलं. दोन्ही कुटुंब पुन्हा एकत्र आली आणि अनेक वर्षाचं वैर संपल्यासारखं वाटलं. पण लग्नाच्या रात्री अभिजितला एक अनोळखी लिफाफा मिळाला. त्यात फक्त एक जुना फोटो आणि एक चिठ्ठी होती. फोटोमध्ये अभिजित आणि स्वरा लहानपणी एकत्र दिसत होते आणि चिठ्ठीवर लिहिलं होतं, "तुमची खरी कहाणी आता सुरू होते, कारण तुमच्या जन्मामागचं रहस्य अजून कोणालाच माहीत नाही." हे वाचताच अभिजित आणि स्वरा एकमेकांकडे पाहू लागले आणि दूर अंधारात पुन्हा एकदा कोणतरी गूढ हसू ऐकू आलं. अभिजित आणि स्वराला मिळालेला लहानपणीचा फोटो त्यांच्या आयुष्याला नवं वळण देऊन गेला. दोघांनी त्या फोटोचा मागोवा घेतला असता त्यांना समजलं की अनेक वर्षापूर्वी एका अनाथाश्रमातून काही मुलांना गुप्तपणे वेगळ्या कुटुंबाकडे पाठवण्यात आलं होतं आणि त्या सर्वांमागे एकाच घटनेचा हात होता. अभिजित आणि स्वरा त्या अनाथाश्रमात पोहोचले तेव्हा तिथे फक्त एक वृद्ध साधू जिवंत होता. त्याने त्यांना एक गुप्त पेटी दिली आणि सांगितलं की तुमच्या जन्माचं खरं रहस्य ह्यात बंद आहे, पण ही पेटी फक्त रक्ताच्या नात्यानेच उघडेल. अभिजित आणि स्वराने मिळून ती पेटी उघडली तर त्यात 2 जन्मदाखले, काही जुनी छायाचित्रे आणि एक व्हिडिओ चिप होती. व्हिडिओ सुरू होताच एक वृद्ध महिला दिसली. ती म्हणाली, "जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ सत्य बाहेर येण्याची वेळ आली आहे. अभिजित आणि स्वरा, तुम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतात, कारण तुमच्या दोन्ही कुटुंबांनी एका भयानक कटातून तुम्हाला वाचवलं होतं. तुमच्या जन्माशी संबंधित रहस्यामुळे अनेक शक्तिशाली लोक तुमच्या मार्गावर आहेत आणि म्हणूनच तुमची ओळख बदलण्यात आली." हे ऐकून दोघेही हादरले. इतक्यात बाहेर जोरदार स्फोट झाला. संपूर्ण अनाथाश्रमाला आग लागली आणि काळ्या कपड्यातील माणसांनी त्यांना चारही बाजूंनी घेरलं. त्यांचा नवीन नेता पुढे आला आणि म्हणाला, "मास्टर माइंड संपला असेल
पण आमची संघटना अजून जिवंत आहे आणि आता तुमच्या दोघांचा शेवट निश्चित आहे. अभिजित आणि स्वरा जीवाचा आकाताने बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात त्या वृद्ध साधूने गुप्त बोगद्याचा दरवाजा उघडला. दोघे आतून बाहेर पडले. पण निघताना साधूने त्यांना एक इशारा दिला. तुमच्या आयुष्याचं अंतिम सत्य अजून उघडलंच नाही. कारण खरा सूत्रधार आजही तुमच्या अगदी जवळच आहे आणि दूर उभा असलेल्या एका परिचित चेहरा हसताना दिसताच